Hi friends, welcome to Maza class. Today's subject is Science and Technology Standard 9. यामध्ये पाहणार आहोत थर्ड टॉपिक करंट इलेक्ट्रिक. Hi friends, welcome to Maza class. Today's subject is Science and Technology Standard 9. यामध्ये पाहणार आहोत थर्ड टॉपिक करंट इलेक्ट्रिसिटी. तर इम्पॉर्टंट असा टॉपिक पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल माझा क्लास. तर ऑल अराउंड अस इलेक्ट्रिसिटी ऑफ ॲटमोस्ट इम्पॉर्टन्स इन मॉडर्न वर्ल्ड. We depends on it almost everything in our day-to-day life. In order to avoid the inconvenience faced due to failure of power supply, hospitals, banks, office and private institutions makes alternative arrangement with help of generators. तर इम्पॉर्टंट असा रोल आहे आपल्या लाईफमध्ये इलेक्ट्रिसिटीचा. डोमेस्टिक अप्लायन्सेस लाईक फ्रीजेस, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सचर्स, फॅन्स, वॉशिंग मशीन्स, vacuum cleaners, roti makers, etc. have helped us by saving time and labor. All these devices cannot be run without electricity. इलेक्ट्रिसिटी नसलं तर काही चालत नाही. मोबाईल चार्जिंग होत नाही, काही नाही. सगळे जे हे फॅन फिरत नाही, मिक्सर चालत नाही, काय काही कोणचं पण काम करायचं असेल तर इलेक्ट्रिसिटी महत्त्वाची आहे. Not only human beings but some animals also use electricity. For example, fishes such as eels use electricity to catch their prey and also for self-defense. The lightning that strikes the earth is an excellent example of natural flow of electricity. Lightning हे सुद्धा काय आहे, इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल आहे. What if we could collect and store this electricity? तर पहा, can you recall? You must have seen waterfall. Which does the water flow? Which way does the water flow? पोटेन्शियल डिफरन्स आणि पोटेन्शियल म्हणजे काय आपण पाहणार आहोत. विभव आणि विभवांतर म्हणजे काय. द लेवल ऑफ वॉटर अँड डायरेक्शन ऑफ फ्लो. इथे आपल्याला दाखवलं आहे लेवल ऑफ वॉटर फ्लो अँड डायरेक्शन ऑफ फ्लो. लेवल ऑफ वॉटर आणि डायरेक्शन ऑफ फ्लो इथं दाखवलेली आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की या एक्सपेरिमेंटमध्ये काय असतं. व्हॉट हॅपन व्हेन द क्लॅम्प्स इज रिमूव्ड. जर इथं दोन वॉटर लेवल दाखवलेत, एक हायर लेवलवर एक वॉटरची बॉटल ठेवलेली आणि एक लोअर लेवलला, आणि इथे मध्ये एक त्यांच्यामध्ये कनेक्शन पाईपद्वारे केलं आहे आणि मध्ये क्लॅम्प बसवलं आहे. तर काय होईल जेव्हा हे क्लॅम्प काढू तेव्हा, तर काय होईल, हाय लेवलचं वॉटर जे आहे ते लो लेवल जी बॉटल आहे यामध्ये येऊन जाईल. त्यानंतर डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग आणि व्हाय. त्यानंतर वॉटर फ्लो करणं स्टॉप झालं तर का होईल. तर याचं कारण जेव्हा काय होईल, वॉटर लेवल सेम होतील दोन्हीकडल्या, पण वॉटर लेवलची बरोबरी होईल तेव्हा काय होईल, वॉटर फ्लो होणं स्टॉप होईल. व्हॉट विल डू टू कीप द वॉटर फ्लो फॉर अ लॉंगर ड्युरेशन. तर आपण जास्त वेळ हे पाण्याचा फ्लो राहण्यासाठी काय करू शकतो, तर ह्याची लेवल ऑफ वॉटर ही काय करू शकतो आपण, खालची जे हायर लेवल आणि लोअर लेवल यामध्ये डिफरन्स जे आहे तो जास्त केलं तर जास्त वेळ पाण्याचा फ्लो होईल. त्यानंतर आता इथं एक एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. A positively charged flow from a point of higher potential to point of lower potential
इथे दोन पोटेन्शियल डिफरन्स आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी दाखवली आहे. हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल दाखवलं आहे. तर त्यामध्ये व्हेन वी सीन अर्लियर दॅट इलेक्ट्रिसिटी फ्लो ड्यू टू कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिसिटी कशामुळे फ्लो होती, तर ड्यू टू फ्लो ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो, त्यामुळं इलेक्ट्रिसिटी फ्लो होती. इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू अ पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन्स फ्लोज फ्रॉम द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू अ पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. A lightning strike is flow of electrons from point of lower म्हणजेच निगेटिव्ह potential on the clouds to the points of higher म्हणजे zero potential on the earth. We shall study definition of electric potential in higher standard. The difference between the values of potentials at 2 points A and B is called the potential difference between them. Potential difference जे higher level मध्ये potential difference आहे आणि lower level potential difference आहे यामधल्या जो अंतर आहे याच्यामध्ये जो फरक आहे यालाच आपण potential difference between them असं म्हणू. In figure 3.2 conductor A is at higher potential than conductor B. When these two are connected by a conducting wire, a potential difference is created between its two ends and electrons will flow from B to A through the wire. This flow will continue until two conductors A and B have the same potential. Until their potential difference becomes zero, only then will the flow of electrons stop. जेव्हा त्या दोन्ही मधला काय होईल पोटेन्शियल डिफरन्स बिकम्स झिरो, झिरो होईल तेव्हाच त्यांच्यातला फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे ते स्टॉप होईल. वर्क्स हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम अ पॉझिटिव्ह लोअर पोटेन्शियल टू अ पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. लक्षात ठेवायचे वर्क हॅज डन टू बी अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम अ पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू अ पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल. आता पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. आता एका सेलचा पोटेन्शियल डिफरन्स काय ते पाहूत. द डिफरन्स इन पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन the positive and negative terminals of a cell is the potential difference of that cell. तर कशाला म्हणायचं the difference in potential between the positive and negative terminals of a cell is called potential difference of that cell. This potential difference is caused by chemical reactions occurring inside cell. The potential difference set the electrons in motion and result in the flow of electricity through a conducting wire connected to two ends of the cell. The amount of work done to carry a unit positive charge from A to point B is called the electric potential between two points. तर काय amount of work done to carry a unit positive charge from A point to point B is called electric potential difference between two points. तर potential difference between two points चा फॉर्म्युला दिलाय equal to potential difference between two points equal to work divided by total charge transferred. तर हे लक्षात ठेवायचं आहे. व्ही बरोबर काय, व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बरोबर डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे वर्क डिवायडेड बाय क्यू म्हणजे टोटल चार्ज ट्रान्सफर्ड. व्ही बरोबर पोटेन्शियल डिफरन्स बरोबर वर्क डिवायडेड बाय चार्ज. लक्षात ठेवायचं आहे. जर 1 व्ही म्हणजेच 1 व्ही, व्ही म्हणजे व्होल्ट असते लक्षात ठेवायचं. व्ही 1 व्ही इज इक्वल टू 1 जे अपॉन 1 सी 1 joule upon 1 coulomb. The unit of potential difference is SI
युनिट सिस्टीम इन SI युनिट सिस्टीम इज व्होल्ट. काय SI युनिट सिस्टीम मध्ये व्होल्ट. तर व्होल्ट बरोबर काय असतं जूल डिवायडेड 1 जूल डिवायडेड बाय 1 कुलम. 1 V इज इक्वल टू 1 जूल डिवायडेड बाय 1 कुलम.